लढाई सुरू झाली आहे. अधर्माविरुद्ध धर्माची, अन्यायाविरुद्ध न्यायाची आणि नात्यांविरुद्ध नात्यांची. पण ही लढाई जिंकणं एवढं सोपं नाही. त्याकरता एक गोष्ट करावी लागेल. शिव शंकर शंभू. हे काय? या बुवाच्या हातात त्रिशूळ? हे तर महादेवाचे शस्त्र आहे. आधी महादेवाची शस्त्र आणि आता आदिशक्तीची. हा बुवा नेमकं करतोय काय? शिव शंकर शंभू. श्रावणी, आता काय करायचं ग? असं वाटतंय सगळं सगळं संपून गेलंय. श्री स्वामी समर्थ. हे दागिने कधी उपयोगाला येतील? अहो, हे विकून छोटीशी का होईना पण स्वतःची जमीन घेऊया. कोणाचं तोंड न पाहता आपल्या श्रमाने उभी करूया आपली शेती. श्रावणी, अगं तू खरंच. आता मागे फिरायचं नाही. मातीवरचा हक्क मागायचा असेल तर बांगड्या सोडून बळ आणावं लागेल हातात. ज्याप्रमाणे शक्तीच्या पाठिंब्याशिवाय शिवाची कुठलीच लढाई पूर्ण होऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे जर पुरुषाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या पुरुषामागे स्त्रीने खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. शिव शंकर शंभू. श्रावणी, तुझे आणि स्वामींचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. तुम्ही दोघेच आहात ज्यांनी मला माझं इतरांना न कळलेलं मन तुम्ही दोघांनी समजून घेतलं. याच्यात फक्त दागिने नाहीयेत, ही माझी ओळख आहे. अगं श्रावणी, तू हे काय करतेस? तू पुन्हा तुझे हात का बांधतेस?
मी गाठ बांधते आणि सुटते का? स्वामींनीच तुझी परीक्षा पार केली. पण ही सुटलीच कशी? अहो, तुम्ही हात बांधा माझे. अहो, हे काय चाललंय? आता तर मी माझ्या स्वतःच्या हाताने गाठ बांधली होती, तरी सुद्धा कशी सुटली? कदाचित मामांजीने दिलेली शिक्षा त्यांना मान्य नसेल. वा वा वा, स्वामींच्या नावावर काही खपवतेस का ग? आम्हाला कळतायत तुझी ही सगळी नाटकं. एकतर ही सून म्हणून घरातलं एकही कर्तव्य पार पाडू शकत नाही, वर आपलं घर मोडायला निघालीये. सुनबाई, आता तू आमची सून तरी कुठे राहिली आहेस? श्रावणी, मी तुला यापुढे आणखी कठोर शिक्षा देणार आहे. मोठ्या सुनबाई. स्वामी. हो मामांजी. हे चल. हात सोड. जिच्या पाठीशी आम्ही आहोत तिला शिक्षा देणं कुणालाही शक्य नाही. आणि काय रे, तिला का शिक्षा देतोयस? स्वतःचा हक्क मागण्यासाठी, स्वतः करता न्याय मागण्यासाठी? अरे, सुनेला शिक्षा देणं आपल्या संस्कारात नाही आणि आमच्या शिकवणीतही नाही. सून म्हणून कुठेही कमी पडलेलं नाहीये. आणि हिची शिक्षा आम्ही माफ केली आहे. शहाणं व्हायचंय की नाही तुम्हाला? स्वामी, पण यात आमची काहीच चूक नाहीये. नीट बघ या सुईकडे. शिव शंकर शंभा. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. उघड डोळे.
तुला आता जे ब्रह्मांड दिसलंय त्या ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये आपलं पृथ्वीचं अस्तित्व या सोयीच्या टोका इतकं आहे. अरे यात कुठे तू, कुठे तुझं गाव, कुठे तुझं शेत आणि कुठे तुझा अहंकार. कुणाला काय द्यायचं आणि काय नाहीये ठरवणारा तू कोण? मुळात तुला जे मिळतंय ते आमच्या कृपेमुळे मिळतंय आणि ते जर टिकवायचं असेल तर न्याय बुद्धीने वाग. बाबा, स्वामींची आपल्यावर खरंच कृपा आहे. तुम्ही त्यांचं ऐका. माझ्या घरात काय करायचं, कसं वागायचं ते मी ठरवणार. मग स्वामी असो नाहीतर आणखी कोणी. मी माझे रिवाज मोडणार नाही. श्रावणी, श्रावणी, मी तुला आता आणखी कठोर शिक्षा करणार. अहो बास आता. स्वामींच्या विरोधात जायला नको. आई, बाबा, मी श्रावणीचं स्त्रीधन विकून एक नवीन वेगळा जमिनीचा तुकडा घेणार आहे. हरी, अरे बायकोचं स्त्रीधन विकणं चांगलं नाही रे. ते पवित्र असतं. आई, अगं मी एका पवित्र धनातून दुसरं पवित्र धन उभं करणार आहे आणि तेही श्रावणीच्या संमतीने. तिनेच मला दिले स्वतः पूर्ण विश्वासाने. तुम्ही काहीही करा पण शेवटी तुम्ही अपयशीच होणार. काळ उत्तर देतो तेव्हा शब्द निरर्थक ठरतात. काळच उत्तर देईल वहिनी. सासूबाई, ती तुमच्या मुलाला तुमच्या विरोधात उभं करते आणि भाऊजी पण बघा ना, तिच्याच बाजूने बोलतायत. तुमचं ऐकतच नाहीये. चल श्रावणी. थांब हरी, बस इथे. मी तुला हे घर सोडून जाऊ देणार नाही आणि वेगळं काही करूही देणार नाही. आई, अगं हे काय करतेस? जेव्हा तुला बाबांना बोलायला हवं होतं तेव्हा तू बोलली नाहीस आणि आता मला समजावून काय उपयोग आहे? अरे आमचा अर्जुन आहेस तो. विचलित होऊ नकोस. तुला ध्येय गाठायचं आहे, न्याय मिळवायचा आहे आणि न्यायाकरता नातं बाजूला सारावंच लागेल. शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. स्वामी, खेळण्यातला रथ का सजवताय तुम्ही? सारथी बनायचं तर रथ सज्ज करायलाच हवा. युद्ध नीती आखावीच लागेल.
बाळा, हा लखोटा राजवाड्यात पोचाव. स्वामींनी राजेसाहेबांना लखोटा पाठवला म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. स्वामी, युद्धनीती आखणं आणि राजांना लखोटा घेऊन पाठवणं याचा काय संबंध? नाही म्हणजे कोणत्या युद्धाची तयारी करताय का? म्हणून मी सगळ्यांना सांगते, एकदा तरी स्वामी स्थानावर या. आयुष्यात अधर्म करायचा विचार मनातही येणार नाही. स्वामींच्या डोळ्यातूनच सत्य उमगतं. कपिले, प्रत्येक वेळी युद्ध फक्त रणांगणावरच लढलं जात असं नाही. ते नात्या नात्यात आहे, माणसा माणसात आहे. काही लोक धर्माने वागतायत, काही अधर्माने वागतायत. जे अधर्माने वागतायत आम्हाला त्यांना धर्म शिकवावाच लागेल. इथेही काही लोक आहेत जे अधर्माने वागतायत. स्वामी, पण इथे असं कोण आहे? पाहायचंय बा, शिव शंकर शंभो. स्वामी, हा तराजू कशासाठी? हा धर्म आणि अधर्माचं मोजमाप करणारा तराजू आहे. प्रत्येकाने आपल्या दोन्ही हातात तराजू ठेवायचे. उजवा धर्माचा आणि डावा अधर्माचा. बघूयात कुठलं पारड जड होत आहे. गया, कपिले, आ? हो हो हो, करते ना. आठवलं स्वामी, एक काम आहे. कपिलताई, कोणतं काम? कामं सगळी झालीयेत. नाही, चुलीवर दूध ठेवून आले होते. चुलीवरचं दूध ना, ते मी बाजूला काढून ठेवलंय. हा, तुम्ही या. हो का? कसं झालं? कपिले, तुझं कावळ्याप्रमाणे काय ना. आपण कावळ्याला कितीही सांगितलं की बाबा रे तुझा रंग काळा आहे, तो बदल, पण शक्य आहे का? तसंच तुझं आहे. काही झालं तरी तुझे विचार काही बदलत नाही. पण काही लोक आहेत ज्यांचे विचार बदलण्याची शक्यता आहे. त्यांना जाणीव करून द्यावीच लागेल. शिव शंकर शंभो. बाळांनो, पहाटे पडणारं धुकं एक छान गोष्ट शिकवत असतं. जीवनात जर रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल पुढे टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होईल.
शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो